टाटा ट्रस्टचे चेअरमन श्री नोएल टाटाजी, नाम फाउंडेशनचे प्रमुख नाना पाटेकरजी, श्री सिद्धार्थ शर्माजी, माझे सहकारी श्री जयकुमार गोरे, श्री संजय राठोड, श्रीमती अदिती तटकरे, श्रीमती मेघनाताई बोर्डीकर, या ठिकाणी उपस्थित सन्माननीय मुख्य सचिव, त्याचप्रमाणे श्री मकरंद अनासपुरे, विनोद कुलकर्णी, उदय निरगुडकर, या ठिकाणी उपस्थित सर्व ज्येष्ठ सचिव मंडळी, टाटा ट्रस्टचे सर्व पदाधिकारी, नाम संस्थेचे सर्व पदाधिकारी, हा संपूर्ण कार्यक्रम ज्यांनी ड्राईव्ह केला ते डॉक्टर आनंद बंग आणि प्रिया खान आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, मला अतिशय आनंद आहे की टाटा ट्रस्टसोबत आपण पुन्हा एकदा काही MOUs करून वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोत. खरं म्हणजे जसं आनंदने सांगितलं की टाटा ट्रस्टसोबत आमचा संबंध हा अतिशय जुना आहे आणि गेल्या 10 वर्षामध्ये आम्ही विविध क्षेत्रांमध्ये मिनिंगफुल आणि इम्पॅक्टफुल काम केलेलं आहे. आय वुड लाईक टू थँक the Tata Trust for collaborating with us, for cooperating with us, and our partnership has been very meaningful. It has been very transformational, and I think Tata Trust is a body which does not just do philanthropy, but it sees to it that it is impactful and it is transformational. And that is why I think you do not just contribute in terms of money, but apart from that, you are the real partners in the change, and I think that makes an impact. So I would like to really thank the Tata Trust for all the new initiatives and also for all those initiatives which we have been doing in this state for past 10 years, and I can guarantee that each one of the initiative has been very impactful. मी नाना पाटेकरजी, मकरंद आणि संपूर्ण नामच्या टीमचं देखील मनापासून त्यांचे आभार मानतो की त्यांनी रिलेंटलेसली अगदी सातत्य ठेवून पाण्याच्या क्षेत्रात, शेतीच्या क्षेत्रात, ग्रामीण अर्थव्यवस्थेत जे काम केलं आहे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. विशेषतः जलसंधारणामध्ये त्यांनी केलेलं कार्य हे अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण महाराष्ट्राचा जवळपास आपल्याला माहिती आहे की 50% भाग असा आहे की जो एकतर पर्जन्य छायेमध्ये आहे किंवा त्या ठिकाणी पाहिजे त्या प्रमाणात पाऊस पडत नाही. आणि महाराष्ट्राला म्हणजे खरं तर देशामध्ये सर्वात जास्त मोठे पाटबंधारे प्रकल्प महाराष्ट्रात आहेत, तरी महाराष्ट्र दुष्काळात असतो, कारण त्याची जी काही ही परिस्थिती आहे की 50% अवर्षण प्रवण असं जे क्षेत्र आहे, या क्षेत्राला जर आपल्याला त्या ठिकाणी शाश्वत करायचं असेल तर जलसंधारण हा एकच मला असं वाटतं की एक इनिशिएटिव्ह आहे की ज्यातनं आपण एक करू शकतो. आणि आपण मागच्या काळात जलयुक्त शिवार सारखी योजना सुरू केली आणि त्या योजनेने खूप मोठ्या प्रमाणात इम्पॅक्ट घडवला. पण या योजनेचं जे यश होतं ते सरकारची योजना म्हणून नव्हतं. ज्या दिवशी ही योजना जनतेची योजना झाली, ज्या दिवशी ही योजना गैर सरकारी संस्थांनी आपल्या हातामध्ये घेतली, स्वयंसेवी संस्थांनी आपल्या हातामध्ये घेतली, त्यावेळी त्याचा खरा इम्पॅक्ट आपल्याला पाहायला मिळाला. आणि अशा संस्थांमधली अग्रणी संस्था म्हणून आपण नाम फाउंडेशनकडे पाहू शकतो की ज्यांनी खूप मोठ्या प्रमाणात आपल्या वॉटर बॉडीज रिज्युविनेट केल्या, मोठ्या प्रमाणात वॉटर बॉडीजमधला गाळ काढणं असेल, आपल्या नाल्यांचं खोलीकरण असेल, आपल्या नद्यांचं त्या ठिकाणी तिथनं गाळमुक्त करणं असेल, छोटी छोटी जी गावातली तलाव आहेत, पाझर तलाव आहेत,
या सगळ्यांना इरिगेशन टँक्स आहेत, यातनं गाळ काढण्याचा कार्यक्रम असेल, असे जे वेगवेगळे कामं हाती घेतले. त्यामुळे विशेषतः मराठवाड्यासारख्या, विदर्भासारख्या ज्या भागांमध्ये सातत्याने दुष्काळाचा सामना करावा लागतो, किंवा अगदी पश्चिम महाराष्ट्रातलेही काही जे आमचे दुष्काळी तालुके आहेत, अशा सगळ्या भागांमध्ये याचा एक मोठा इम्पॅक्ट आज आलेला आपल्याला पाहायला मिळाला. आणि अर्थातच हे सगळं करत असताना टाटा ट्रस्टसारखे पार्टनर्स मिळणं हे देखील महत्त्वाचं आहे. कारण अल्टिमेटली या सगळ्या श्रमाला कुठेतरी एखाद्या अशा पार्टनरची जोड मिळणं देखील आवश्यक आहे, की जे त्याला थोडं फायनान्शियल बॅकिंग देतील. आणि ते टाटा ट्रस्टनी तेही केलं. एवढंच नाही तर या सगळ्या याच्यात टेक्नॉलॉजिकली किंवा इतरही सगळ्या बाबींवर टाटा ट्रस्टची आम्हाला जलयुक्त शिवारमध्ये खूप मोठ्या प्रमाणात मदत झाली. त्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी आणण्याकरता, त्याच्यामध्ये अकाउंटेबिलिटी आणण्याकरता. आणि म्हणून मला असं वाटतं की म्हणजे ज्याला आपण असं म्हणू शकतो की लोकचळवळ, अशा पद्धतीनं आपण हे काम करू शकलो. आणि या लोकचळवळीमध्ये नाम फाउंडेशनचा देखील एक अतिशय महत्त्वाचा वाटा असल्यामुळे मला असं वाटतं की मी त्यांचे अतिशय मनापासून आभार तर मानतोच, पण त्याचवेळी टाटा ट्रस्ट आणि नाम फाउंडेशन ही दोन ट्रान्सफॉर्मेशन घडवणारे लोक एकत्रित आल्यानंतर ट्रान्सफॉर्मेशनची स्पीड ही त्या ठिकाणी दुपटीने वाढणार आहे. आणि ते आपण मागच्याही काळात बघितलेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आजचा हा MOU अतिशय महत्त्वाचा आहे. त्यासोबतच आपण जे काही विविध हॉस्पिटल्सशी MOU केलेले आहेत, त्यातनं विशेषतः आपला प्रयत्न असा आहे की मार्जिनलाइज्ड सेक्शन जो आहे सोसायटीचा, त्यांच्याकरता वेगवेगळ्या योजना आपण चालवतो. पण कितीही योजना चालवल्यात तरी मोठी गॅप असतेच. आणि विशेषतः अलीकडच्या काळामध्ये आपल्याला ही कल्पना आहे की काही रोग असे आहेत की ज्याच्यावर आता आपल्याकडे सर्व प्रकारचा उपचार उपलब्ध आहे, पण अगदी कुठलंही प्रॉफिट घेतलं नाही तरी त्या उपचाराची कॉस्ट ही खूप अधिक आहे. मग अशा परिस्थितीमध्ये काही सरकारच्या योजनेतनं, काही अजून कोणाच्या योजनेतनं असा प्रयत्न करून आपण तो प्रयत्न करत असतो. आणि त्यात नेहमीप्रमाणेच आम्हाला टाटा ट्रस्टची मोठी मदत मिळते. आणि टाटा ट्रस्ट अशा पद्धतीनं आम्ही जे काही आता चीफ मिनिस्टर रिलीफ फंड जो आपण एक प्रकारे अशा पद्धतीनं तयार केलेला आहे की कुठलाच व्यक्ती उपचाराविना मरणार नाही, पैसे नाहीत म्हणून उपचार मिळणार नाही अशी परिस्थिती येऊ नये म्हणून आपण हा फंड तयार केला आणि त्यातनं खूप मदत करतो. पण त्यातही कुठेतरी आपण कमी पडतो. अशा परिस्थितीमध्ये टाटा ट्रस्टसारखी एक संस्था ही आपल्या मदतीला त्या ठिकाणी आली. तेही मोठ्या प्रमाणात हे काम करत असतात. त्यामुळे थोडं एफर्ट्सचं कॉन्व्हर्जन्स, थोडं रिसोर्सेसचं कॉन्व्हर्जन्स याने अधिक मोठं काम करता येईल, अधिक मार्जिनलाइज्ड आणि गरीब लोकांना आपल्याला मदत करता येईल. तर त्या दृष्टीने मला असं वाटतं की हे खूप एक महत्त्वाची गोष्ट आहे. आणि विशेषतः मी टाटा ट्रस्टचं याकरता देखील अभिनंदन करतो की त्यांनी मेजर फोकस हा या ठिकाणी मराठवाडा आणि विदर्भ या भागावर ठेवलेला आहे. आज महाराष्ट्रामध्ये अनेक ट्रस्ट किंवा फाउंडेशन्स चांगलं काम करतात, आम्हाला मदत देखील करतात. पण साधारणपणे एक कल हा असा असतो की मुंबईच्या आसपास जर काम करता आलं तर जास्ती बरं. सो पीपल चूज पालघर डिस्ट्रिक्ट, पीपल चूज ठाणे डिस्ट्रिक्ट, at the most people choose Pune district. So beyond that sometimes the effort ceases. But I'm very happy that very thoughtfully the Tata Trust has decided to focus exactly on that area which needs your intervention. So I think this is very thoughtful. याच्यामुळे खूप या सगळ्या भागामध्ये फायदा होईल. आणि मला असं वाटतं की बेसिक जी काही याच्यातल्या गॅप्स आहेत, कारण सरकारी योजना ज्या असतात यांची फ्लेक्झिबिलिटी कमी असते, कारण त्याला अधिक अकाउंटेबल ठेवण्याकरता जेव्हा आम्ही प्रयत्न करतो तेव्हा त्याच्यामध्ये एक स्टिफनेस असतो. दे आर नॉट ॲट ऑल फ्लेक्झिबल. सो मोस्ट ऑफ द टाइम्स वी हॅव टू डू इट लाईक वन साईज फिट्स ऑल. पण हे वन साईज फिट्स ऑलचं जे एक तत्व आहे, या तत्वाला जे अपवाद आहेत त्यांचं काय, तर त्या अपवादाकरता मला असं वाटतं की टाटा ट्रस्ट आणि अशा प्रकारच्या ज्या संस्था आहेत, या संस्था उत्तमपणे आम्हाला त्या ठिकाणी मदत करतात.
म्हणून मी पुन्हा एकदा टाटा ट्रस्टचं, नाम फाउंडेशनचं आणि बाकी सगळ्या पार्टनर्सचं मनापासून अभिनंदन करतो. आणि लोकचळवळीतून जो काही विकास आहे तो आपण पुढेही करत राहू. कारण मला असं वाटतं की या सगळ्या विकासामध्ये किंवा या सगळ्या प्रयत्नांमध्ये सगळ्यात मोठा फायदा हा आहे की लोकांची दृष्टी आपण बदलतो. आणि एकदा जर दृष्टी बदलली तर वारंवार ती कामं करावी लागत नाहीत. दृष्टी न बदलता काम केलं तर ते 2 वर्ष 3 वर्ष टिकतं आणि पुन्हा तेच काम आपल्याला पुन्हा करावं लागतं. तर मला असं वाटतं की हा एक महत्त्वाचा यातला जो काही भाग आहे तो भाग खूप महत्त्वाचा आहे. मी सगळ्यांचंच अतिशय मनापासून अभिनंदन करतो. आमचे वेगवेगळ्या विभागांचे जे सचिव आहेत त्यांनी देखील याच्यामध्ये पुढाकार घेऊन हे सगळं वर्किंग ज्याचं केलं आहे त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.